पेपर, वर्तमानपत्र आणि माणूस, मग तो कोणत्याही थरातला असो, यांचा घनिष्ठ संबंध. दररोज सकाळी चहाचा कप हातात घेऊन पेपर वाचण्यातला आनंद कयावरच असतो. राजकारणातले सगळे एका माळेचे मणी असले तरी आपल्या पक्षाचा पेपर वाचण्यातलाही आनंद कयावर असतो. त्यातले तावातावानं लिहिलेले अग्रलेख वाचताना दिवसेंदिवस वाढणाऱ्या तथाकथित प्रगल्भतेचा आनंदही कयावरच असतो. दिवसभरातला हा व्यासंग संध्याकाळच्या पॉलिटिकल चर्चेत हमरातुमरीवर येऊन मांडतानाचा आनंदही कयावरच. ते सत्ताधारी विरोधी पक्ष रात्री गळ्यात गळे घालत असतात हे माहीत असूनही इथं गल्लीतल्या बाकड्यावर बसून एकमेकांवर रुसून बसण्यातला आनंदही कह्यावरच असतो. तर सांगायचा मुद्दा असा की गेले जवळपास 6 महिने आम्ही या श्रेष्ठ आनंदाला मुकलेलो आहोत. करोना या निर्गुण निराकार अशा परमेश्वराच्या आधुनिक अवतारानं ज्या ज्या गोष्टींवर निर्बंध आणले त्यात वर्तमानपत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या या सुखाला आम्ही आचवले गेलो आहोत. आता TV वर बातम्या पाहायला मिळतातच की, पण प्रत्येक चॅनल आपापल्या मालकाशी बांधील असल्यामुळं ते त्यांच्या निष्ठा पाळत असतात. तसं पाहायला गेलं तर वर्तमानपत्रांचंही तेच धोरण असायचे की, पण या दोन्हीतला फरक लक्षात घ्या. TV वाले तोंडी असतात आणि पेपरवाले छापील. तोंडी बोललेल्यांचं वाफेत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही, पण छापायला धाडस लागत असतं. आमच्यासारख्या कट्टर मध्यमवर्गीयांसाठी ते सोयीचं असतं. घ्या हा पुरावा असं म्हणून समोरच्याच्या अंगावर ते फेकता येतं. तोही तेवढ्याच आवेशानं कुठल्या तरी पेपरची सुरुळी आपल्यावर फेकून मारतो. अगोदर हे वाचा मग बोला असं म्हणतो. थोडक्यात ही वैचारिक आणि शारीरिक देवाणघेवाण गेल्या 6 महिन्यापासून बंद पडली आहे. आम्ही सगळेच गोंधळलेलो आहोत आणि कधी नव्हे ते आता पेपर सुरू झाला पाहिजे यावर आमचं एकमत झालं आहे. मला कोणी मागास म्हणा, मूर्ख म्हणा, पण माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी अजूनही किंचित बाळबोध आहे. शाळकरी विद्यार्थ्याला जसा नवीन पुस्तकाचा कोरा वास आवडतो, मला पेपरची घडी मोडताना अगदी तशीच अनुभूती येते. पेपर उघडल्यावर मी झरझर नजर फिरवून त्यात शब्दकोडं कुठं आहे हे शोधत राहतो. पेपरमधलं बुद्धीला चालना देणारं हे एकमेव ठिकाण आहे ही माझी ठाम समजूत खात्री आहे. टाइम्समध्ये आतल्या पुरवणीमध्ये फाइंड 6 डिफरन्सेस असं म्हणून 2 क्लासिक चित्रं दिलेली असतात. तो फरक ओळखण्यात मला जो आनंद होतो त्याला तोड नसते. बस माझं पेपर वाचन संपलेलं असतं. साधारण मतप्रदर्शन करण्यापुरतं क्ल्यूज आपल्याला मिळालेले असतातच. अगदीच वेळ आली तर त्यातलंच एखादं विचार परिप्लुत वाक्य फेकायला मी मोकळा असतो. एकूणच सद्यस्थिती, राजकारण, मग ते दिल्लीतलं असो किंवा गल्लीतलं, यातलं मला ओ की ठो कळत नाही. 4 चौघात बसल्यावर त्या चर्चांमध्ये मला भाग घेता येत नाही आणि आताशा मला सगळ्यांनी गृहीत धरलं आहे. काही जण मला चालू समजतात तर काही बावळट. तर माझ्या या दोस्तांना त्यांच्या या समजुतीत ठेवण्यात मला मिळणारा आनंद कयावरच आहे. लेखन मंगेश उदगीरकर, वाचन दत्ता सरदेशमुख.